वंश न्यूज, दलित पीडित व शोषित जनतेचा खनखनीत आवाज। सगळ्या महाराष्ट्राच्या दृष्टीने धक्कादायक आणि धोकादायक आहे, पण त्याही पलीकडे जाऊन महाराष्ट्रातली आणि देशाची लोकशाही संपती का काय अशा प्रकारचा प्रश्न निर्माण करणार आहे। कारण की 213 हडपसर विधानसभा मतदारसंघातून मी सुद्धा निवडणूक लढवली होती। निवडणुकीचा एकूणच 20-25 दिवसाचा टेम्पो पाहता शेवटच्या 4-5 दिवसातला मतदारांच्या मनातला संतप्त सवाल, नाराजी या सगळ्या गोष्टी लक्षात घेता विद्यमान आमदार हे 30 ते 40 हजार मताच्या फरकाने पडतील अशा प्रकारचं चित्र होतं। राज्याच्या विविध खात्यांचा आलेला अंदाज, वेगवेगळ्या सर्व्हे एजन्सीचा आलेला अंदाज, माध्यमांनी माझ्या विजयाच्या संदर्भात दाखवलेला अंदाज, या सगळ्या गोष्टी बाजूला ठेवून या ठिकाणी माझा 7,000 मतांनी पराभव झालेला आहे। बाकीचा शहराचा आणि राज्याचा आणि एकूण जिल्ह्याचा विचार करता काही उमेदवार जे काही म्हणजे मागच्या वेळेस निवडणूक लढले किंवा आमदार म्हणून सुद्धा त्यांनी कारकीर्द गाजवली, असेच तब्बल 70,000 मताचे 1 लाखाच्या 1.25 लाखाच्या मतांनी फरकाने पडले। हे निश्चित ईव्हीएम मशीनमध्ये घोटाळा हे सिद्ध करणारा आहे। त्याचं कारण आहे की ईव्हीएम मशीनमध्ये साधारण 15% मतं ही सेट करून देण्यात आलेली आहे महायुतीच्या उमेदवारांना। अशाच प्रकारचं काही चित्र समोर येत आहे। हा रडीचा डाव आहे। या संदर्भात आम्ही कायदेशीर लढाई तर लढणार आहोत, पण त्याही पलीकडे जाऊन महाराष्ट्रातील जनतेने आता रस्त्यावर येण्याची गरज असं मला निश्चित या ठिकाणी वाटतं। त्याचं कारण आहे या ठिकाणी व्हायला पाहिजे आमची भूमिका नाही, पण जे होतील ते जनतेच्या खऱ्या मतावर व्हायला पाहिजे एवढीच आमची माफक अपेक्षा आहे। जे झाले निश्चित मतदारांनाही माहिती का झालेला प्रकार चुकीचा आहे। उमेदवारांच्या न निघालेल्या मिरवणुका या थोड्याफार निघाल्या, त्याच्यामध्ये नागरिकांनी दाखवलेली उदासीनता, हे एकूणच हा निकाल खोटारडा आहे आणि रडीचा डाव खेळणार आहे हे निश्चित सिद्ध करा। आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा आणि आमचे YouTube चॅनल सबस्क्राईब करा।